वाटेत जाताना काही गावातील रहिवासी आहेत जे वरती पिण्यासाठी पाणी घेऊन जात आहेत. अशा प्रकारची खाचं दिली आहेत आपल्याला हात पकडायला. तर या खाचांमध्ये हात पकडूनच आपण वरती चढा. मित्रांनो, आपण इकडून आलो प्रवेशद्वारमधून. आता पुढचा टप्पा आहे जो की आपल्याला गडावर जायचं आहे, गडाच्या माथ्यावर. महादेव रामचंद्र की जय. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओला. आणि आज मी आलोय नाशिक जिल्ह्यातील एक थरारक अनुभव देणारा असा किल्ला, तो म्हणजे हरिहर किल्ला. तर आम्ही सकाळी 5:30ला ट्रेक चालू केला. तर खूप अंधार होता, त्याच्यामुळे मला बाकीचा मागचा रस्त्याचे काही व्हिडिओ मला घेता आली नाही. त्याच्यामुळे आता मी थोडा उजेड झाला इथे थांबलो होतो. मी उजेड कधी होते आणि जरा शूट घ्यायचा होता म्हणून मी थांबलो इथे. चला आपण आपला प्रवास चालू करूया. तर इथे गडावर जाताना मी जिथे थांबलोय तिथे आपल्याला इथे वेताळ देवाचं मंदिर दिसते. इथे उद्ध्वस्त मंदिर वेताळ देवाचं. तर इथून आपण आता प्रवास चालू करत आहोत. मगाशी मी इथेच येऊन थांबलो. मित्रांना बोललो की तुम्ही जा पुढे, मी बाबा थांबतो इथे, कारण उजेड होत नाही तसं मला व्हिडिओ शूट करता येणार नाही, अंधारात काही बघायला नाही भेटणार. आणि इथे दिशादर्शक फलक लावलेले आहेत काही गडांचे नावांचे. वैतरणा धरण, नवरा नवरी सुळका, वाघेरा किल्ला, दुर्ग भंडार. मित्रांनो, आता सकाळचे वाजत आहेत ते म्हणजे 7 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत आणि 6:15ला सूर्योदय होणार आहे. आता हा आपल्याला चढ लागलेला आहे. चढ लागल्यानंतर आपल्याला पुढे कातळटप्पा दिसत आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. चला तर आपण जाऊया. तर बघा, आपल्याला वाटेत जाताना काही गावातील रहिवासी आहेत जे वरती पिण्यासाठी पाणी घेऊन जात आहेत. ते डोक्यावर एवढे उंच गडावर सकाळी. मित्र, रोज जाता तुम्ही की सीझनला असं शनिवार रविवार असला की? डेली. किती बाटले आहेत? 14. पूर्ण वरती नेणार ना? डायरेक्ट वरती. बापरे, खूप मेहनत आहे तुमची. इथे आम्हालाच दम लागला चढताना.
किल्ल्यावर जाताना हे बघा आपल्याला अशा पद्धतीच्या कचरा कोंड्या ठेवलेल्या आहेत. तर विनंती आहे की गडावर जाताना, सह्याद्रीतल्या कुठल्याही गडावर जाताना अशा प्रत्येक ठिकाणी कचरा कुंड्या करून ठेवलेल्या आहेत. तर आपण गडावर कचरा करू नका आणि जो काही कचरा असेल तो कचरा कुंडीत टाका आणि पर्यावरण वाचवा. तर पुढे आपल्याला दिसतोय काटल टप्पा. आपल्याला वरती जायचे आणि इथे गडाचा प्रवेशद्वार आहे. आपल्याला 80° पायऱ्या चढायच्या आहेत. थोडा अंधारच आहे पण आपण हळूहळू जाऊ, थोडा उजेड होऊ दे. मंडळी आपण पोचलो आहोत. आता हा थोडासा कातळ टप्पा आहे आणि ते दादा बघा पाण्याचे बॉटल घेऊन चाललेत. काय मेहनत आहे त्यांची, रोज ते जातात पाण्याचे बॉटल घेऊन. आपल्याला वरती चढायचे आणि इथे प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं. चला आता आपल्याला थरारक पॅच पूर्ण करायचा आहे. हे बघा आपल्याला अशा पद्धतीच्या खोदीव पायऱ्या दिसतात. इथून पायऱ्या चालू झालेल्या आहेत. आपल्याला आता वरती जायचं आहे. किती आणल्यात बॉटल? रोज आणता? एक जण गेला ना वरती, एक जण गेला ना कोणतरी. मित्रांनो तर हे बघा मित्रांनो की आपल्याला या पायऱ्या चढायच्या आहेत उंच अशा. तर या पायऱ्यांमध्ये अशा प्रकारची खाचं दिली आहेत आपल्याला हात पकडायला. तर या खाचांमध्ये हात पकडूनच आपण वरती चढा, जेणेकरून आपल्याला चढायला सोपं जाईल. आणि चढताना कृपया घाई करू नका. हे बघा अशा प्रकारचे खाचे आहेत, चढताना घाई करू नका.
मोहीम आहे ना सह्याद्रीची. मित्रांनो हा बघा हरिहर किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. आता आपण चढलो आणि इथला नजारा बघायचा. मित्रांनो आपण इकडून आलो प्रवेशद्वार मधून. आता पुढचा टप्पा आहे जो की आपल्याला गडावर जायचं आहे, गडाच्या माथ्यावर. तर इथून देखील आपल्याला पायऱ्या भेटतात बघायला. आता आपल्याला वर जायचं आहे. आता आपण वरती आलो आणि आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा दिसलाय. त्या दरवाज्यातून आता आपण पुढे समोर चालत जाऊया गडाच्या माथ्यावर. आणि गडावर जाताना आपल्याला जर पाणी पाहिजे असेल तर इथे छोटीशी दादांची टपरी देखील आहे. पाणी, बिस्किट, पेरू, मॅगी, काकडी जे मिळते भेटत. दादा ही गाडाची तटबंदी आहे बघा, ही पूर्ण ढासळलेली आहे तटबंदी. आणि इथून आपल्याला जायचं आहे आता.
आपल्या स्वराज्याचा भगवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम, हर हर महादेव. आपल्याला उद्ध्वस्त वास्तू बघायला भेटत आहे गडाची. इकडे देखील उद्ध्वस्त वास्तू आहे बघा सर्व. समोर आपल्याला दिसत आहे गडाचा सर्वोच्च माथा आहे, तिथे आपण जाऊ. वर्षाचा 12 महिने या टाक्यामध्ये पाणी असतं. आज पुढे पण टाक्यात बघूया आपण. विनंती आहे की कोणी कचरा करू नये. इथे एक पाण्याची टाकी आहे. जय जय महादेव महादेव सियावर रामचंद्र की जय. आमच्या सह्याद्री पतीचे दुर्गसेवक भेटलेले आहेत आपल्याला. तर त्यांचं कार्य चालू आहे खाली, जो चोर दरवाजा आहे ना तर काय आता सध्या तिथे कार्य चालू आहे आपलं? आता बऱ्यापैकी तरी 70-75% तो आम्ही जे तो चोर मार्ग आहे तो आम्ही स्वच्छ केलेला आहे. पायऱ्या वगैरे मोकळे केलेले आहेत. थोडं आता आतमध्ये अजून एक भाग थोडंसं एक रूम राहिलेलं आहे, त्या रूमचं काम चालू आहे. त्याचं आज तो थोडंफार होणार आहे, कारण दगड जास्त निघतात आणि थोडं कमी येतं, त्याच्यामुळे काम थोडंसं रखडलं. 1.5 वर्षापासून मागच्या वेळी बघितले होते मी व्हिडिओ, काम चालू होतं ना, व्हिडिओ टाकली होती आपली युट्यूबला टाकली. बघितली.
चालेल. कालपासून काल आणि आजची जे होईल ते काम. आणि सगळ्यांना जास्तीत जास्त दुर्गसेवकांनी जॉईन व्हावं, कारण हे काम आपल्याला लवकर आवरायचं आणि पुढे नंतर छत्रपती शिवरायांचं एक शिवतीर्थ उभं करायचं सुद्धा. सर्व आपल्या सह्याद्रीच्या दुर्गसेवकांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त या मोहिमेला येण्याचा प्रयत्न करावा. जय शिवराय. खूप असं कार्य चालू आहे सह्याद्री प्रतिष्ठानचं चोर दरवाजाचं. तर सह्याद्रीतील व इतर कुठले ग्रुप असतील संवर्धनाचे, तर आपण त्यांना मुळाचं सहकार्य करावं आणि संवर्धनाचं काम आपण असंच चालू ठेवावं. गड किल्ल्यांवरील नुसतं गड किल्ले फिरून काही उपयोग नाही. गड किल्ले फिरतात, फोटो काढतात, एन्जॉय करतात, सेल्फी घेतात, काही उपयोग नाही होणार. जर आपण संवर्धनच नाही केलं तर गड किल्ले फिरून का उपयोग होणार आहे आपला. गड किल्ले ही काळाची गरज आहे, आपल्याला जतन करायचं आहे. हा ऐतिहासिक ठेवा आपल्याला जतन करायचं आहे. पुढच्या पिढीला सांगायचं आहे की आपले मावळे कसे होते, शिवरायांनी स्वराज्य निर्माण कसं केलं, कुठले आपले हे गड किल्ल्यांवरूनच स्वराज्य निर्माण केलं. तर असं हे सह्याद्री प्रतिष्ठानचं कार्य चालू आहे. त्यांना शुभेच्छा या कार्यासाठी. आपल्याला एक तलाव दिसते आणि ते एक शिवपिंड दिसते. चला आपण पाहूया ती शिवपिंड. हे बघा, ते देखील आहे शिवपिंड. गडावर अजूनही पाणी आहे आणि ते उद्ध्वस्त शिव मंदिर आहे. काम तिकडे झालं बरं का, खाली दरवाजाच्या खालीच ना तिकडे. गडावर एक अजून एक तलाव दिसत आहे. इकडे सुकले आणि इथे मध्यभागी पाणी आहे. एक टाका आहे मध्यभागी आणि त्याच्यात पाणी आहे थोडं. मित्रांनो, गडावरील सूर्योदय झालेला आहे, आपण पाहू शकता. आणि आता वाजलेत 7:30 आणि समोर आपल्याला एक छोटं पाण्याचं टाकं दिसत आहे. इथे सुद्धा पाण्याचं टाकं आहे. इथे सुद्धा पाण्याचं टाकं. तर हे किल्ल्यावरील मला वाटतं कोठार आहे, कदाचित धान्य कोठार असू शकतो. जायला रस्ता कुठून आहे, इकडूनच रस्ता आहे जायला. काय आहे ना, कोठार आहे ना. हा, कोठार आहे, कोठारच वाटते.
असं नसतं. चला, ही वास्तू आपली पाहून झालेली आहे. आता आपण समोर जाऊया आणि समोर आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसते. हे बघा पाण्याचं टाकं, किती भारी पाणी आहे. एक नंबर मासे दिसतात बारीक बारीक. एक अजून एक छोटासा तलाव दिसते काहीतरी. हे बघा, तलावासारखंच आहे, पाणी साठलेलं आहे. म्हणजे आपल्याला येताना टोटल 3 तलाव दिसले, त्यापैकी 3 तलावामध्ये पाणी होतं. तर मित्रांनो, ही वास्तू नक्की मंदिर आहे की धान्य कोठार आहे? जर कोणाला माहीत असेल तर कृपया कमेंट करा. आपल्याला सर्वांना समजले पाहिजे नक्की ही वास्तू काय आहे. काही जण बोलतात की धान्य कोठार आहे, काही जण बोलतात की मंदिर आहे. तर प्लीज कृपया कमेंट करून सांगा ही वास्तू काय आहे. डॉगी, किल्ल्यावरचा डॉगी. कोणाच्या बरोबर आलास तू? कोणाच्या बरोबर आलास? हा, चष्मा तू घालत होता, घालते तू बघ. घालून दे फोटो काढतोय ना. मित्रांनो, आपला गड बऱ्यापैकी बघून झालेला आहे. तर शेवटला आपण जाणार आहोत तो म्हणजे गडाच्या वरच्या भागावर. तिथे जाऊन आपला प्रवास समाप्त करूया आणि गड उतार होऊया.
मित्रांनो आपण गडावर त्या बाजूने आलो, तिकडून चढलो आपण असं चालत आलो आणि तिथे आपण पाण्याचे टाके पाहिले आणि तिथे हनुमान मंदिर, त्याच्या शेजारी शिव मंदिर आहे आणि तिथं शिवपिंड देखील आहे पाण्याच्या टाक्यासमोर. हा पाण्याचा टाक आणि इकडून आपण असं गेलो, तिकडे एक वास्तू आहे, त्या वास्तू बघून आपण इकडे गडाच्या उंच माथ्यावर आलो आहे. आणि आता आपण इथून उतरून गड उतार करणार आहोत. चला मग. मागाशी मी बोललो होते की एक दादा भेटले होते दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठानचे, त्यांचं काम चालू आहे चोर दरवाज्यावर. तर हा बघा तो चोर दरवाजा एवढा खाली आहे, हे बघा इकडे आतमध्येच आहे चोर दरवाजा आणि ते रोप लावून खाली उतरले सर्व दुर्गसेवक आणि त्यांचं काम चालू आहे. आपल्याला आवाज येते बघा. एवढ्या खाली संवर्धनाचं काम चालू आहे. चला मित्रांनो, आता आपण गड उतरायला सुरुवात करूया. कोशिश जारी है, मायूस हम भी है, कोशिश जारी है, कल नहीं तो आज हमारी बारी
तर मित्रांनो, गड उतरताना सावकाशच उतरा, कारण ज्या आपण गडावरच्या पायऱ्या उतरतो ज्या एकदम कठीण आहेत उतरायला, तर त्या पायऱ्या उतरताना मध्ये मध्ये माकडं येतात. तर ती माकडं बॅगेवर येतात, आपल्या बॅगेची चेन खोलतात, किंवा ज्यांना वाटतं की बॅगेत काहीतरी आहे, चॉकलेट आहे, बिस्किट आहे, तर ते आपल्याला अटॅक करतात. पण ते एक्झॅक्टली काय करत नाही. कृपया घाबरू नका. आपण आहोत तसं हळूहळू उतरा खाली. काही जण घाबरतात, उगाच घाबराच्या नादात वेगळंच काय घडायचं म्हणून सांगतो की. तर मित्रांनो, ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.